संभाजीनगरमध्ये नाराजी नाट्याचा पुढला अंक. शिवसेनेतील नाराज राजेंद्र जंजाळ, शेकडो कार्यकर्त्यांसह शिरसाटांच्या निवासस्थानी. नाराजांची शिरसाटांच्या घराबाहेर गर्दी. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा सीमा हिरेच्या मुलीची निवडणुकीतून माघार. भाजप नेतृत्वाचा आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर भाजपकडून स्वबळाचा नारा. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळाला. वॉर्ड 199 मधून उमेदवारी जाहीर. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा. राज ठाकरेंचं कानमंत्र, तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. पुण्यात रवींद्र धंगेकरांनी घेतली अजित पवारांची भेट, मात्र युती संदर्भात अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव नसल्याची धंगेकरांची माहिती. आणि कोल्हापुरात भाजपमध्ये नाराजी नाट्य. सरचिटणीस धनश्री तोडकर तिकीट न मिळाल्यानं नाराज. भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा. अजितराव, विकासाच्या साठी सध्या ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे, सत्तेचं जे राजकारण सुरू आहे, या सगळ्यातनं या जनतेला इथल्या गृहीत धरलं जाते असं वाटत नाही का? ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल तुम्ही आरोपांची राळ उठवली, त्यांच्या राजकारणावर टीका केली अनेक वर्ष, आज ते तुमच्या सोबत येणं तुम्हाला मान्य आहे का? विलासजी नमस्कार. सर्व प्रेक्षकांना देखील नमस्कार. विलासराव, दोन गोष्टी आहेत. एक विचारधारेचं राजकारण आहे आणि एक निवडणुकीचं राजकारण आहे. निवडणुकीच्या राजकारणात जे जे करायला पाहिजे ते म्हणजे बेरीजच करायला पाहिजे. आणि बेरीज झाल्यानंतर जो काही आकडा आपल्याकडे येतो, त्या आकड्याच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या विचारावरती आधारित आणि मतदारांना जे आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीचं काम कसं करू शकू, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही करतो. दुसरा एक महत्वाचा विषय की नगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे घराणेशाही होती, त्या घराणेशाहीला मतदारांनी साफ नाकारलेलं आहे. काम करणारे जे कार्यकर्ते, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, काही ठिकाणी तर आपण बघितलं असेल की अशा ठिकाणी 3-3 लोकांना सलग कुटुंबामधल्या निवडून दिलं आणि काही काही ठिकाणी सगळ्या कुटुंबाला घरी पाठवलं. हे का होतं? शेवटी हे सगळं लोकांच्या हातामध्ये, जनतेच्या हातामध्ये हे आहे आणि जनता ते योग्य वेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने नाकारू शकते. पण आपण एक लक्षात घ्या की जिथं बेरीज होत असते, ती बेरीज का होते? मुंबईत, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं खरोखर सामान्यांची कामं होत आहेत, कार्यकर्त्यांची कामं होत आहेत आणि एक प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास झालेला आपल्याला दिसतोय. त्यातनं बऱ्याचशा कार्यकर्त्यांना असं वाटतं की एका या विचारधारेच्या नेतृत्वाच्या झेंड्याखाली जर मी काम केलं तर माझं पॉलिटिकल करिअर स्थिर आहे. करिअरसाठी चाललंय हे सगळं. तिथनं नाही. शेवटी विलासजी, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की राजकारणामध्ये निवडून जर तुम्ही नाही आलात, आज आपण या कार्यक्रमाला मला बोलवलंय, मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे, चव्हाणताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, म्हणूनच त्यांना आपण बोलवलंय. या पक्षाच्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता निवडणुकीमध्ये निवडून येणं गरजेचं असतं. आणि निवडणुकीमध्ये निवडून आलेली ही जी मंडळी आहे, ही मंडळी की जादूची कांडी फिरून तर निवडून येत नाहीत. लोकांशी संपर्क जिथं आहे, लोकांची कामं केलेली आहे, लोकांच्या बरोबर ज्यांची नाळ जुडलेली आहे,
तेच लोक निवडणुकीमध्ये निवडून येतील. नाहीतर सोशल मीडियावरती आपल्याला माहिती आहे, आता एक सोशल मीडियावरती लाखोचे फॉलोअर्स असलेला माणूस निवडणुकीला उभा राहिला आणि 350 मतदान पडलं त्याला. ठीक आहे. नाही, मग असं असेल तर प्रत्येक वेळेस सत्तेच्या वळचणीला जाण्याची गरज का आहे, हा सवाल आहे अजितराव. तुमच्यासाठी तो थोडासा अडचणीचा असू शकतो. मी ताईंना अजिबात विचारतो. अडचणीचा नाहीये, म्हणून ठीक मी आहे. अत्यंत सविस्तर उत्तर हो, दिलं आपल्याला. हां, ठीक आहे. मी ऐकलं ते सगळं उत्तर. आता मला ताईंना विचारायचं आहे, विद्याताई, या बडे मुद्द्याच्या व्यासपीठावर कित्येक चर्चा अशा आहेत जिथं विद्याताईंनी वैचारिक भूमिका मांडली. ताई, मला प्रामाणिक उत्तर हवं आहे आज तुमच्याकडून. विकास आणि कार्यकर्ता यांच्या नावाखाली तुम्हाला सत्तेच्या वळचणीला जाणं भाग पडलं का? प्रश्न हा आहे, ज्या अजित पवारांच्या यांना मलिदा गँग म्हटलं जायचं, आज त्यांच्या सोबत जाऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली. मतदारांनी या सगळ्याला कसं घ्यायचं सांगा एकदा, आम्हाला ऐकायचंय महाराष्ट्राला. मला असं वाटतं लोकशाही आता शेवटच्या घटका पोचते असं मला वाटतं प्रामाणिकपणे. हा, कारण आता ह्या देशातली लोकशाही ही संपत चाललेली आहे आणि त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत आता आता ज्या अरे बापरे मोबाईल कोणाचा तरी हॅलो हा, हा, ते येतोय आवाज. कारण आता ज्या ह्या निवडणुका आपण बघतोय महापालिकेच्या आणि त्याच्यामध्ये जे काय एक इकडे एक तिकडे जातोय एक इकडे येतोय आणि पक्षाचे नेते सुद्धा मला असं वाटतं भांबवल्यासारखी अवस्था त्यांची झाली आहे की त्यांना नक्की काही कळत नाहीये की आता काय होणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण जेव्हा अनेक वेळा म्हणतो की या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्ता ह्या पक्षाचा बेस असतो जो कार्यकर्ता आहे म्हणून आज नेते मंडळी आहेत आणि हो. म्हणून पक्ष आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हम्म. आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं किंवा त्यांना जर का ते तिकीट मिळालं नाही तर मग ते अत्यंत अस्वस्थ होतात आणि इथे तिकीट नाही मिळालं तर मग दुसरीकडे कुठे मिळेल आपल्याला, अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेवटी ते कुठले ना कुठले निर्णय घेत असतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता ह्या सगळ्या ह्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रत्येक पक्षामध्ये बघायला मिळते. फक्त राष्ट्रवादी काही त्याला अपवाद नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या मर्जीप्रमाणे आता हे सगळं गाडं ओढलं जातंय. पण ताई ताई आणि ताई ताई माफ करत आहे हे हे तुम्ही हे सगळं जे चाललंय त्याला दोषी कार्यकर्ता आहे असं ठसवलं जात आहे. पण खरंच कार्यकर्त्याला नाही, नाही, कार्यकर्ता म्हणतोय की आपली सगळी मी विचारधारा बिलकुल सोडा, मी सगळी विचार बिलकुल कार्यकर्त्यांना बिलकुल दोषी धरत नाहीये. हा, नेतेही तेवढेच जबाबदार आहेत, नाही असं नाहीये. परंतु निवडणुका जेव्हा लोकसभेच्या होतात तेव्हा वातावरण वेगळं असतं, विधानसभेच्या होतात तेव्हा वेगळं असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. आणि जेव्हा युती आणि आघाडी होते तेव्हा त्या सीट्स ज्या आहेत त्यात शेअर प्रत्येकाला थोडा थोडा वाटला जातो, समान वाटला जातो आणि तो समान त्याची वाटणी व्हावी अशी अपेक्षा असते. पण एखादा सत्ताधारी पक्ष हा विधानसभा आणि लोकसभेला जास्ती झाला की तो बलाढ्य आहे, त्याला जास्ती सीट दिल्या पाहिजे असं होतं. आणि मग ऐनवेळी नेत्यांमध्येच ठरत नाही की कुठल्या जागा कोणाला मिळणार आहे आणि हे शेवटच्या क्षणापर्यंत इतकं ताणलं जातं की कार्यकर्त्याची द्विधा मनस्थिती होते. आणि मग कार्यकर्त्याला असं वाटतं की आता जर आपल्याला नाही संधी मिळाली तर मग पुढचे 5 वर्ष थांबावं लागेल. आणि विकास जे काय म्हटलं जातं ते विकास हा प्रत्येकाचा स्वतःचा विकास म्हणजे कुठली तरी महत्वाकांक्षा घेऊन राजकारणात आलेला जो कार्यकर्ता असतो, जो नेता असतो, त्याला आणि पुढे काहीतरी व्हायचं असतं. हा. आणि ते जेव्हा त्याचा विकास स्वतःचा जर त्याला ध्येय साध्य होताना दिसत नाही तेव्हा मग तो इकडून तिकडे उड्या मारण्यास हे सुरुवात ताई, होतं. माझा आपण मुद्दा हाच बघितलेलं आहे. होता. मी थेटपणे सांगितलं, मला माहिती आहे हा प्रश्न तुमच्यासाठी थोडा अडचणीचा आहे. नाही, पण मला अडचण बिलकुल पण नाहीये. ताई, मुद्दा हा आहे, या कार्यकर्ते जे 4 कार्यकर्ते सांगतील की चला आपण त्या दिशेनं, पक्ष जर जात असेल तर ही फरफट नाहीये का मग पक्षाची? वैचारिक अधिष्ठान ज्या पक्षानं आतापर्यंत मिळवलं त्या वैचारिक अधिष्ठानाचं काय, हा सवाल सुद्धा इथं विचारला जाईल. सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई, तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या राजकारणामध्ये का आले, कशासाठी आले? पोट भरण्यासाठी नाही तर विचारावर निष्ठा ठेवून आले आणि इथं काहीतरी आपण बदल घडवू म्हणून आले. प्रामाणिकपणे सांगा, या राजकारणामध्ये राहून आता ती परिस्थिती उरली आहे का की इथं राहून आपण काहीतरी वैचारिक अधिष्ठान असणारं राजकारण करू शकतो? मी फार प्रामाणिकपणे आणि या स्क्रीनवर ऑन एअर सांगितलं पाहिजे
की पुण्याच्या बाबतीत अक्षरशः माझं डोकं दुखायला लागलं, इतकी गोंधळाची परिस्थिती होती. म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा असं जे काही ते समीकरण होतं, ते फार चक्रावून टाकणारं होतं. आधी सांगितलं गेलं की घड्याळ तुतारी एकत्र लढणार आहे. मग प्रशांत जगताप बाजूला पडले, आपण ते सगळ्यांनी बघितलं. मग त्याच्यानंतर असं झालं की नाही, घड्याळ तुतारीची 4:30 पर्यंत बैठक झाली. हा 4:30 आम्ही वाट बघत होतो की अरे आपण अजून का बसत नाही आहोत. आणि मग संध्याकाळी आमच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला बसायचं आहे. आणि आम्ही सगळेजण बसलो जागा वाटपाच्यासाठी. आणि अचानक तुतारीवाले आमच्या सोबत दिसले. हा मला फार धक्का बसला की अरे हे कसे काय. ते म्हटले नाही नाही आता आम्ही तुमच्याच सोबत आहोत. मग रात्र गेली. मग म्हणाले की अरे आता फार रात्र झालेली आहे. एवढे काही प्रभाग आपण करू शकत नाही. आपण उद्या सकाळी करूया. सकाळ झाली आणि सकाळी 8:30-9 वाजता तुम्ही लोकांनी मला लगेच फोन मागितला. ताई ताई तिकडे जिजाई बंगल्यावर काहीतरी चालू आहे. मी परत गोंधळून गेले. अरे काय चाललेलं आहे? मग दुपारी म्हणाले नाही नाही हे असं काहीच नाहीये. ते पिंपरी चिंचवड बद्दल चालू होतं, पुण्याबद्दल नाहीये. मग संध्याकाळी पुन्हा चित्र वेगळं दिसलं. नाही नाही म्हटले दोघं एकत्रच बसणार आहेत. आणि काय कळेच ना की नेमकं काय चाललेलं आहे. फायनली आता असं ठरलेलं आहे. हा म्हणजे नक्की ठरलेलं आहे असं वाटतंय आता, की आता एकत्र बसणार आहे. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न निर्माण होतो, की आता मी कसा प्रचार केला पाहिजे बरं? म्हणजे मुंबईत कसा प्रचार केला पाहिजे, पुण्यात कसा प्रचार केला पाहिजे, हा इतरत्र कसा प्रचार केला पाहिजे. बरं हे माझं आहे असं नाही बरं का. हे भारतीय जनता पार्टीचं पण हेच आहे. हे नाही हेच सगळ्यांचंच शिंदे नाही सेनेचं म्हणजे त्या आहे. शहरात आणि जाताना हेच आधी जवळपास कपडे थोड्याफार काढायचे, फरकाने वैचारिक कपडे काढायचे आणि तिथं मग आपण ठरवायचं की आता इथं कुठली भूमिका घ्यायची. इथं हिंदुत्ववादी व्हायचं, इथं पुरोगामी व्हायचं, इथं हे व्हायचं, हे करावं लागणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे ताईपर्यंत आवाज पोहोचत नाहीये. हा अजितराव, काय तुमची कमेंट मला ऐकायचं, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, विलासजी, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अतिशय अभिमानानं मी सांगतो, हा ज्या गोष्टी आमच्या विचारधारेमध्ये बसत नाहीत त्या गोष्टींना आम्ही अजिबात थारा दिला नाही. आम्ही सांगितलं स्पष्टपणे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पण आम्ही अजित पवार साहेबांच्या पक्षाला स्पष्टपणे सांगितलं की एका माणसाच्या नेतृत्वामध्ये तुम्ही इथे निवडणूक लढणार असाल, आम्ही तुम्हाला सोबत त्या घेणार नाही. पक्षाचे आमदार सत्तेत तुम्ही सहभागी आहात ना, त्या नाही, आमदारांच्या नाही, पाठिंब्यावर विलासजी, आज काय ऐका ना, करताय जितक्या तुम्ही? क्वेश्चन मला तुम्ही हा प्रश्न तुम्ही किती विचारताय ना, दिवस हे तेवढ्या खोटं क्वेश्चन बोलणार आहात? विचारा किती मला सांगणार आहात? रासुकाच्या खाली महाराष्ट्रातल्या सांगा ना, अजिबात नाही, सना नाही, मलिक यांचा नाही म्हणजे पाठिंबा नाही, आहे की नाही आमचा तुम्हाला? सुरुवातीपासून- नवाब मलिक नाही, यांचा पाठिंबा आहे की नाही तुम्हाला? नवाब मलिक यांचा पाठिंबा व्यक्तिगत पातळीवरती असो किंवा पक्षीय पातळीवरती असो, तो आम्ही स्पष्टपणे नाकारलाय. त्यांच्याबद्दलचं अधिकृत पत्र भारतीय जनता पक्षाच्या लेटरवरती आम्ही त्यांच्या अध्यक्षांना दिलेलं आहे, राष्ट्रीय अध्यक्षांना दिलेलं आहे की या माणसाचा आमदार म्हणून व्यक्तिगत आणि कुठल्याही पद्धतीनं आम्हाला आम्हाला नवाब मलिक यांचा सहभाग नको. सूरजराव, हा अपमान नाही मात्र- वाटत तुम्हाला? हा मात्र अपमान नाही एक वाटत मिनिट, तुम्हाला? ऐका मित्र आहेत ना ऐका. ते तुमचे? एक ऐका मिनिट ना, थांबा विलासजी, अजितराव. असं कसं एक कल्ली चालेल? नाही एक कल्ली कसं? तुमचं ज्याच्यावरती उत्तर त्याच्यावर उत्तर घेऊ रासुकाच्या खाली द्या. आरोप होते, हा जो छत्रपती संभाजीनगर या नामकरणाला विरोध करतो, जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो, त्याला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्री इथं अधिकृतरित्या उबाठामध्ये प्रवेश दिला जातो. हे 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 वैचारिक हा पराभव आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं 92च्या दंगलीमध्ये ज्या लोकांनी सक्रिय सहभाग घेतला, अजितराव ऐका ना, त्यांच्या माझ्या प्रश्नाचं नातलगाला- उत्तर द्या ना प्लीज. तुम्ही दुसरं काय, नका काय? बोलू, माझ्या प्रश्नाचं काय? उत्तर द्या. जर समजा तुम्हाला इतकी अलर्जी आहे किंवा तुम्हाला नको आहेत, तर मग त्यांच्या सोबत आम्ही सत्तेत बसणार नाहीत, त्यांना आधी पक्षातून काढून टाका, हे म्हणण्याची धमक तुम्ही दाखवणार आहात का? दाखवली की आम्ही अधिकृत पत्र पाठवलंय, स्पष्टपणे सांगितलंय.